राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर. राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडले. धरणातून 10,000 क्युसेकने विसर्ग. पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता. खडकवासला पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. धरणातून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढणार. 13,981 क्युसेकने विसर्ग होणार. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन. दुर्घटनेत 143हून अधिक जणांचा मृत्यू. 250हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश. बचाव कार्य अजूनही सुरूच. पोलीस भरतीत ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा उमेदवाराच्या निवडीला तात्पुरता ब्रेक. मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र. राज्यातील 7 मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी. तळोजासह रत्नागिरीतील एका प्रकल्पाचा समावेश. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये पूजा खेडकरांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर आज सुनावणी. मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात. 288 जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत. सर्व जाती जमातीतील उमेदवारांना संधी देण्याची ही घोषणा. अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका. राड्यानंतर जय मालोकारांचा हृदयविकारानं मृत्यू. हल्ल्याचे मास्टरमाइंड राज ठाकरे असल्याचे अमोल मिटकरींचा आरोप. लेबनॉनच्या राजधानी बेरूतमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला. हिजबुल्लाह संघटनेच्या कमांडर फौज शुकरचा इस्रायलकडून खात्मा. हल्ल्यात 12 मुलांचा मृत्यू. श्रीलंकेविरोधातील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये दमदार विजय. 3-0च्या एकतर्फी फरकाने मालिका जिंकली.